आणि यानंतरची बातमी महायुतीच्या गोटातून, कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्यात। विशेषतः महापालिकांच्या निवडणुका कोणत्याही क्षणी लागतील अशी अपेक्षा आहे आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये महायुतीमध्ये बऱ्याच हालचाली सुरू झालेल्या आहेत। यातली एक महत्त्वाची बातमी आता बघूया। राज्यामध्ये सत्तेत असणारी भरभक्कम आमदारांचं पाठबळ असणारी महायुती अलीकडे चर्चेत मात्र खूप असते। बहुधा कुठल्या ना कुठल्या वादांमुळे चर्चेत असते। आता हे सगळं एकीकडे असताना दुसरीकडे मुंबई महानगरपालिका आणि अन्य महानगरपालिकांच्या निवडणुका महायुती एकत्रितपणे लढणार की त्यातला प्रत्येक पक्ष स्वबळावर लढणार याबद्दल चर्चा तर अनेकदा होत आहेत। पण सध्या तरी त्या चर्चांवर पडदा पडलाय असं म्हणावं लागेल, कारण देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतलाय। निर्णय काय आहे तो जाणून घेण्यासाठी हा रिपोर्ट बघा। महायुतीचं अखेर ठरलंय, कारण राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात सोमवारी रात्री बंद दाराआड जवळपास 1.5 तास चर्चा झाली। यामध्ये हा निर्णय झालाय असं कळतंय। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हेही या बैठकीला उपस्थित होते अशी माहिती आहे। ठाण्यामध्ये सुद्धा युती होणार असे या बैठकीमध्ये ठरले। ठाणे हा एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला मानला जातो। गेल्या 20 वर्षात तिथे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेची कधीही युती झाली नाही, पण यावेळी मात्र सोबत लढण्यावर सध्या तरी एकमत झाले। नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, पनवेल, पुणे, नाशिक, नागपूर, संभाजीनगर, कोल्हापूर, सोलापूर यासह 29 महानगरपालिकांमध्ये 3ही पक्ष एकत्र लढणार आहेत। याला अपवाद आहे फक्त एक महानगरपालिका, मुंबई महानगरपालिका। तिथे भाजप आणि शिवसेना एकत्र लढतील, पण राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्र लढणार असं ठरलंय असं कळतंय। आणि यामागचं प्रमुख कारण आहे नवाब मलिक। काही आठवड्यांपूर्वी नवाब मलिक यांना राष्ट्रवादीनं मुंबई प्रचार प्रमुखाची जबाबदारी दिली, पण भाजपला ते मान्य नाही, कारण विरोधी पक्षनेता असताना खुद्द फडणवीसांनीच मलिक आणि दाऊद इब्राहिमच्या बहिणीचे आर्थिक संबंध असल्याचा आरोप केला होता। त्याच प्रकरणात नवाब मलिक यांना जेलमध्ये जावं लागलं। अशा मलिकांसोबत आम्ही निवडणूक लढणार नाही अशी भूमिका भाजप आणि शिवसेनेनं विधानसभा निवडणुकांमध्येही घेतली होती। तीच भूमिका मुंबई महानगरपालिकेमध्ये कायम राहणार आहे। तरीही भाजप आणि शिवसेना एकत्र लढताना त्यांनाही आव्हानांचा सामना करावाच लागेल। मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेनेपैकी जास्त जागा कोण लढवणार? विजय झाला तर महापौर कुणाचा हे आधी ठरवणार की नंतर? ठाण्यामध्ये गेल्या 20 वर्षात युती झालेली नाहीये। यंदा खरंच युतीमध्ये लढले तर अधिक जागा शिवसेना लढणार का? ठाकरे बंधू एकत्र येणार हे जवळपास निश्चित झाल्यामुळेच महायुतीनं एकत्र लढण्याचा निर्णय घेतलाय का? स्थानिक पातळीवर एकमेकांच्या उमेदवारांना ते मदत करणार का? कल्याण डोंबिवलीमध्ये महायुतीतले वाद टोकाला गेले, तिथं स्थानिक नेते एकमेकांसोबत काम करतील? शिवसेनेत फूट पडल्यानंतर ही तिसरी मोठी निवडणूक असेल। या परीक्षेमध्ये महायुतीला किती गुण मिळतात हे आता काही दिवसातच कळेल। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र। आणि या सगळ्या संदर्भात चर्चा करण्यासाठी राजकीय विश्लेषक मकरंद मुळे सर आता आपल्या सोबत आहेत। मुळे सर, नमस्कार। नमस्कार। विधिमंडळाचं अधिवेशन नागपूरला सुरू आहे, पण चर्चा मात्र आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये, विशेषतः महानगरपालिकांमध्ये काय होणार याच्यात। अर्थात त्याच्यामध्ये क्राऊन आपल्या डोक्यावर घेऊन मुंबई महानगरपालिका आहेच, त्यामुळे चर्चा अशा आहेत की बाकीच्या महानगरपालिकांना एक न्याय लावला जाईल आणि मुंबई महानगरपालिकेला दुसरा न्याय लावला जाईल। महायुतीचा आत्ताचा विचार करता हे याच दिशेनं जाईल असं वाटतंय की याच्यात आणखीन बऱ्याच फाटाफुटी होण्याची शक्यता आहे? असं आहे की आपण कळलेल्या माहितीच्या आधारे ही चर्चा करतोय, त्यामुळे खरं म्हणजे या चर्चेला त्या अर्थाने एक काही विशिष्ट आधार असा नाहीये। कदाचित आपण काही शक्यता वर्तवतोय, पण एक लक्षात घेतलं पाहिजे की महानगरपालिकांच्या निवडणुकांचे निकाल जर अगोदर लागले असते तर कदाचित महायुतीच्या चर्चा आणि महायुतीचे निर्णय लवकर सोपे झाले असते।
21 डिसेंबरला नगरपालिकांचे निर्णय येणार आहेत. या सगळ्या नगरपालिकांच्या प्रचाराच्या कालखंडात असं चित्र होतं की महायुती काही ठिकाणी एकमेकांच्या बरोबर, काही ठिकाणी एकमेकांच्या विरोधात, काही ठिकाणी दोन पक्ष एकमेकांच्या बरोबर, काही ठिकाणी एखादा पक्ष वेगळा. पण चर्चेत महायुतीच राहिलेली आहे. आणि आत्ताही जो आपण जी आज ज्या मुद्द्यावर चर्चा करतोय की मुंबई महापालिकेत वेगळा नाही महायुतीत असेल का, तर परत एकदा विरोधकांच्या गोटात खळबळ उडवून देणं, विरोधकांना गाफील ठेवणं आणि त्याचप्रमाणे महायुतीची मतं विभाजित होणार नाहीत याची काळजी घेणं, या सूत्रानुसार एक धोरण महायुतीने आखलंय असं आता दिसतंय. कारण महायुतीचे म्हणजे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि शिवसेनेचे नेते यांच्यात चालू असलेला वाद ची चित्र, मग आता तो वाद मिटला, मग कल्याण डोंबिवलीत आपल्या पक्षातले इकडे त्या पक्षातले इकडे, अशा सगळ्या चित्राच्या पार्श्वभूमीवर मुळातच असं आहे की मुंबई महापालिका जिंकायची हा महायुतीचा एक सगळ्यात महत्वाचा या निवडणुकीतला मुख्य मुद्दा असेल. दीर्घकाळ असं होतं की केंद्रात आणि राज्यात सत्ता असताना सुद्धा मुंबई महापालिका त्या पक्षांना कधीच जिंकता आलेली नव्हती. भारतीय जनता पार्टीला यंदा हे चित्र बदलायचं आहे की केंद्रातली सत्ता, राज्यातली सत्ता आणि देशाची जी आर्थिक राजधानी आहे त्या मुंबई महापालिकेतही भाजपची म्हणजे महायुतीची सत्ता. तर अशी सत्ता आणण्याकरता जे काही आवश्यक राजकीय डावपेच आहेत ते करण्याची तयारी महायुतीने दाखवलेली असावी असं आता चित्र आहे. आणि कदाचित म्हणूनच एक वेगळ्या प्रकारचं चित्र निर्माण केलं गेलं. आपापले समर्थक म्हणजे समजा प्रत्यक्ष युती होईल नाही होईल, कुठे होईल, कशी होईल, आपापल्या समर्थकांची खाली शक्ती किती आहे ते एकमेकांची खरोखर भांडू शकतील का, आणि भांडू शकतील का म्हणजे निवडणूक जिंकण्याकरता जी काही एक स्पर्धा लागते, किलिंग इन्स्टिंक्ट लागतं, ते आपापल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांकडे खालच्या स्तरावर आहे का याची चाचपणी कदाचित त्या पक्षांनी करून घेतली असेल. स्वतंत्रपणे या तिन्ही पक्षांनी आपापलं स्वॉट अनालिसिस केलं असेल, निवडणूक पूर्व जे काही सर्वेक्षण असतं तेही पूर्ण केलं असेल. आणि या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये समजा कसं आहे की शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी ही नैसर्गिक युती आहे 90च्या दशकापासून. आता शिवसेनेत 2 जरी विभाग झाले असले तरी बऱ्यापैकी एका मुद्द्यावर मतदार एकत्र येणं या 2 पक्षात तुलनेत सोपं आहे. तेवढं सोपेपणा किंवा सुलभता अजूनही अजितदादा यांचा राष्ट्रवादी पक्ष आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात आलेली नाही. हे चित्र खरं आहे, हे मान्य करावं लागेल. अशा सगळ्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या मुंबईतल्या जागा वाटपात एक भागीदार वाढवण्यापेक्षा एक भागीदार बाहेर ठेवून काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती करणं आणि ज्या जागा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला आणि भारतीय जनता पार्टीला मुंबईतल्या जिंकता येणार नाही त्या समजा अजितदादा पवार राष्ट्रवादीचे जिंकणे यांना सोपे असेल तर ते तसं करू देणं आणि त्या आधारे परत एकदा महायुतीचा झेंडा मुंबई महापालिकेत फडकेल अशी एक शक्यता पडताळून बघितली जात असेल. अर्थात मी म्हटलं तसं की त्यातले कुठलेही अंतिम निर्णय हे शेवटच्या क्षणीच होतील. 21 डिसेंबर नंतरच्या राज्यातली स्थिती काय राहील, त्या ठिकाणच्या आणखीन काही परिस्थिती बदलतील. म्हणजे आपण जरी या चर्चा करत असलो तरी प्रत्यक्षात या पुढच्या महिन्याभरातले काही राजकीय निर्णय, काही अचानक येणारे विषय, विशेषतः महाविकास आघाडीमध्ये काय होणार आहे, तिसऱ्या पक्षांमधलं आपसात काय राहणार आहे, या सगळ्यावर चित्र राहील. दुसरा मुद्दा असा आहे की पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महापालिका ही अजितदादा पवारांच्या करता पक्ष अधिक महत्वाची आहे. त्यामुळे मग संपूर्ण महाराष्ट्रात लक्ष देऊन शक्तीपणाला लावण्यापेक्षा या 2 शहरांमध्ये आपली शक्ती लावायची का आणि मग इथे अशा काही लढती करायची का. आणि हे खरं म्हणजे हे तिन्ही पक्ष करत असतील. ज्या शिवसेनेचा तुम्ही उल्लेख केला की एकनाथ शिंदेच्या दृष्टीने राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले होते, आता उपमुख्यमंत्री आहेत आणि राज्यावर ते प्रवास करतायत, तरी सुद्धा त्यांच्या दृष्टीने ठाणे जिल्हा अधिक महत्वाचा आहे आणि त्यातही ठाणे महानगर, कारण दीर्घकाळ शिवसेनेची ठाणे महानगरावर पकड आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपली बलस्थानं निश्चित केलेली आहेत. पण तरी सुद्धा मुंबई हा या तिघांच्याकरता एक समान बिंदू आहे आणि विशेषतः भारतीय जनता पार्टी करता, कारण केंद्रातली सरकार आणि राज्यातलं सरकार या पार्श्वभूमीवर मुंबईचा विकास आणि त्याचं काही चित्र आपण बदलू शकतो असा एक मोठा मेसेज महाराष्ट्राला देण्याकरता हे सगळ्या कदाचित काही आता पडद्यामागच्या घडामोडी घडत असाव्या. पण सर याच्यामध्ये एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे 2022ला शिवसेनेमध्ये फूट पडली, मग 2023ला राष्ट्रवादीमध्ये पडली, 2024ला निवडणुका महायुतीने तिन्ही पक्षांनी एकत्र लढवल्या, लोकसभा पण आणि विधानसभा पण. अजूनपर्यंत या तीनही पक्षांची पक्षफुटीनंतरची नेमकी ताकद किती आहे याचा अंदाजच कुणाला आलेला नाहीये, कारण ते तिघही जण एकत्र लढत होते. असं वाटत होतं की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या निमित्तानं तो अंदाज सगळ्यांना येईल म्हणून. नगरपालिका हा कदाचित त्यासाठीचा छोटा टप्पा असू शकतो, पण जिल्हा परिषद आणि विशेषतः महानगरपालिका हा मोठा टप्पा आहे. जर भाजपला या दोनही पक्षांची ताकद जोखायची असेल तर भाजप महायुती म्हणून एकत्र जाणं पसंत करेल की एकदा हे जोखून घेऊ देत, म्हणजे 29ला आपल्याला कुबड्यांची गरज नाहीये, हे जे काही भाजपला साध्य करायचंय त्यासाठी इथूनच पावलं टाकायला सुरुवात होईल. असं आहे, 100% भाजप हे काही भारतीय जनता पार्टीने लपवून ठेवलेलं नाही. पण
भाजप एका विशिष्ट भूमिकेतनं देशभर काम करतो. म्हणजे केंद्रातलं सरकार एनडीएचं सरकार आहे आणि हे 2014, 2019 आणि 2024 म्हणजे 2024ला लोकसभेच्या जागा भाजपच्या कमी झाल्या म्हणून एनडीए ही मानसिकता नाहीये. तर हा परत एकदा आज जे पक्ष भारतीय जनता पार्टी बरोबर नाहीये ते कदाचित पुढच्या टप्प्यात काँग्रेसची साथ सोडून आपल्याबरोबर येतील किंवा किमान काँग्रेस बरोबर जाणार नाही, त्यांच्यापासून विशिष्ट अंतर उभं राहतील याची काळजी सातत्याने भारतीय जनता पार्टी देशभरात घेतलीये. त्यामुळे हे तर खरं आहे की 2029च्या निवडणुकीला सामोरं जाताना काय करायचं, पण भारतीय जनता पार्टी म्हणून मी म्हटलं की या नगरपालिकांच्या निमित्ताने भाजपनी त्यांना जी संघटनात्मक चाचपणी करायची असेल ती करून बघितली असेल. आपले आमदार, आपले खासदार, त्यांचं बलस्थान काय आहेत, आपली संघटनात्मक स्थिती आता नेमकी काय आहे आणि हे सगळे धोके आत्ता पत्करायचे का एकदा महापालिका ही महायुतीच्या या होऊन जाऊ द्या. कारण या ज्या महायुतीच्या म्हणजे महापालिका ज्या विधान निवडणुका आहेत एका अर्थाने मिनी विधानसभा आहे आणि त्यामुळे आता भारतीय जनता पार्टीला हे सिद्ध करायचंय की आमच्या बरोबर ज्या मित्रपक्षांना आम्ही घेतो त्यांची साथ आम्ही सोडत नाही, त्यांना आम्ही संकटात टाकत नाही. आणि त्या उलट बघा काँग्रेसने तिकडे अखिलेश यादवांना अडचणीत आणलं, इकडे राजदला अडचणीत आणलेलं आहे, तिकडे कुमारस्वामींबरोबर आधी काय केलं बघा. अशा प्रकारचा एक राजकीय संदेश सुद्धा भारतीय जनता पार्टीला द्यायचा असेल आणि त्यामुळे धोका न पत्करता पण आपला वर्चस्व राहील, आपली बाजू भक्कम राहील, आपल्या कार्यकर्त्यांचा आणि संघटनेचा आत्मसन्मान जपला जाईल या भूमिकेतनं कदाचित महायुतीकडे पावलं टाकण्याची शक्यता अधिक वाटते. हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. म्हणजे एक धोका कुठं पत्करायचा आहे भाजपला स्वीकारावा लागेल. कारण आता यांची सगळ्यांची ताकद जोखत बसायचं की आता महानगरपालिका ताब्यात घ्यायच्या. जर दुसरा त्यांचा मुद्दा आहे, त्यांचं हे असेल, उद्दिष्ट असेल, तर मग पहिल्याकडे दुर्लक्ष होऊ शकतं. आणि जर फक्त या बाकीच्या दोन पक्षांची ताकदच जोखायची असेल तर मात्र कदाचित आपल्याला वेगळी गणितं दिसू शकतात. पण जेव्हा महायुती असे निर्णय घेते तेव्हा त्यातली बरीचशी गणितं ही महाविकास आघाडी काय करते याच्याशीही असतात. त्यातलं विशेष गणित आहे ते शिवसेना आणि मनसे हे एकत्र, म्हणजे आपण गेल्या काही दिवसांपासून बघत असू तर महायुतीमध्ये दोन पक्ष शिवसेना आणि भाजप हे जसे जसे एकमेकांची वाद त्यांचे समोर यायला लागले तसे तसे तिकडे दोन ठाकरे बंधू एकत्र येत होते. आणि मग आता ही गणितं जुळतायत असं वाटल्यानंतर पुन्हा एकदा महायुतीतली गणितं त्या अनुषंगाने बदलायला लागली आहेत. नाही, त्यातलं असं आहे की आता आपण शिवसेना आणि मनसे जरी एकत्र येत असले आणि सारखे सारखे एकत्र येत असले तरी एक लक्षात घेतलं पाहिजे या दोघांच्याही जागा समान राहणार आहेत. म्हणजे प्रत्यक्ष जेव्हा जागा वाटप होईल, कारण परत एकदा या दोघांचा एक पारंपरिक मतदार आहे तो साधारण सारखा आहे. म्हणजे मनसे आणि शिवसेनेच्या मानसिकतेचा किंवा वृत्तीचा मतदार. त्यामुळे असं होणार नाहीये की काँग्रेसने ज्या जागा निवडणुकीत लढल्या होत्या किंवा राष्ट्रवादी ज्या जागा लढेल त्या मनसे घेईल किंवा मनसेला सोडतील. बरं असं केलं तर परत वाद तिथेच होणार आहे. या दोघांचेही साधारण जे मतदारसंघ आहेत मुंबईतले ते समान आहेत. त्यामुळे खरं म्हणजे मनसे आणि शिवसेनेत अंतिम जागा वाटप हा खूप कळीचा मुद्दा ठरणार आहे. ते त्यांनी जर नीट सोडवलं, नाही तर अन्यथा मनसे अशी भूमिका घेऊ शकते जी कदाचित काँग्रेस घ्यायला लावेल किंवा काँग्रेसच्या एका गटाने मागणी केलेली आहे की मनसे बरोबर असेल तर कदाचित आम्हाला महाविकास आघाडीत राहणार नाही. कारण याच्याशी संदर्भ जो आहे तो बिहारच्या निवडणुकीचा आणि मनसेचा जो मराठी अस्मितेचा आग्रही मुद्दा आहे जो काँग्रेसला हिंदी मतदारांच्या दृष्टीने अमराठी मतदारांच्या दृष्टीने मुंबईत अडचणीचा ठरू शकतो. या दृष्टीने मनसे आणि शिवसेनेचं जागा वाटप हा कळीचा मुद्दा आहे. याचाही अंदाज म्हणजे महायुतीने काय काय अंदाज घेतले असतील तर हे दोघं कुठल्या जागांवर एकत्र येऊ शकतील आणि कुठल्या जागांवर यांची युती फिसकटेल बिनसेल याचाही नेमका अंदाज घेतला असेल. आणि त्या दृष्टीने मुंबई महापालिकेचं एक वेगळ्या प्रकारचं मॅपिंग होत असेल आणि उर्वरित महापालिकांचं मॅपिंगही एक वेगळ्या प्रकारे करण्याची आता तयारी सुरू असेल. त्यामुळे अजूनही तुम्ही जसं पहिल्या उत्तराच्या पहिल्या वाक्यामध्ये जे म्हणालात की 21 डिसेंबरला जोपर्यंत निकाल येत नाही तोपर्यंत बऱ्याचशा गोष्टींची उत्तरं मिळणार नाहीत. ते निकाल आल्यानंतर आणि अर्थात 21 जानेवारीला जो सुप्रीम कोर्टामध्ये एक निकाल अपेक्षित आहे तोही आल्यानंतर गणितं ठरतील आणि त्याच्यानंतरच 31 जानेवारीच्या आत जे काही चित्र आपल्याला पाहणं अपेक्षित आहे ते तोपर्यंत मिळेल की नाही शंका आहे, पण ते तेव्हा स्पष्ट होऊ शकेल. त्यामुळे तारखा खूप महत्वाच्या आहेत. सर खूप खूप धन्यवाद, तुम्ही आजच्या चर्चेत सहभागी झालात आणि ही सगळी महत्वाची माहिती शेअर केली त्याबद्दल. नमस्कार.